आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात पुन्हा बीड मधील मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती. माजी सरपंचासोबत नेमकं काय घडलं? कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर वय 52 हे 7 जानेवारी 2026 पासून बेपत्ता आहे. त्यांच्या बेपत्ता होण्याला आता 2 महिने पूर्ण होत आले असून तपास अद्यापही पूर्ण झाला नाही. पाटगाव गावालगत कुलकर्णी शेताजवळ त्यांची दुचाकी सापडली होती. त्याच परिसरातील जंगलात सुमारे 200 मीटर आत जळालेल्या अवस्थेत काही हाडांचे अवशेष सापडल्यानं प्रकरणाला गंभीर वळण लागलं. फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा असून DNA तपासणीद्वारे हे अवशेष पिळणकर यांचे आहेत की नाही हे स्पष्ट होणार आहे. नेमकं प्रकरण काय? महेश पिळणकर हे लोकप्रिय नेते होते. ते शेती आणि ट्रक व्यवसायाशी संबंधित होते. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीची तयारी करत होते. 7 जानेवारी रोजी ते घरातून बेपत्ता झाले. भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. जळालेल्या अवशेषांमध्ये दात सापडल्यानं घातपाताचा संशय बळावलाय. काही ठिकाणी अवशेष जनावरांची असल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी पोलिसांनी DNA तपासणीसाठी नमुने पाठवले. पिळणकर यांच्या कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ते म्हणतात की पोलिसांकडून पुरेशी माहिती मिळत नाही आणि तपासात प्रगती दिसत नाही. सामाजिक कार्यकर्ते सतीशचंद्र कांबळे यांनी म्हटलं की प्रकरण बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा अधिक गंभीर आहे. पोलिसांनी तपास गतिमान करावा. कुटुंबियांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिलं. पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून सर्व बाजूंनी तपास करण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान भुदरगड पोलिसांनी तपास सुरू ठेवला असून जळालेल्या अवशेषांचा फॉरेन्सिक अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. काही वेळा गोव्यात पिळणकर आल्याची शक्यता व्यक्त केली गेली होती, मात्र ती फोल ठरली. प्रकरण संवेदनशील असल्यानं पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. फॉरेन्सिक अहवालानंतरच प्रकरणाची दिशा स्पष्ट होईल. हा प्रकार महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील राजकीय हिंसाचार आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्द्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित करतो. मस्साजोग प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.